बघा आपण बनवतोय एक टांगी मुर्गी. रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय छान अशी भन्नाट वांग्याची भाजी. बघा ही वांग्याची भाजी ना, मी वांगे अगदी कवळे छान असे वांगे होते, मी मस्त धुवून मिठाच्या पाण्यात निवळायला ठेवले. आपण आता ते बनवू. बघा तेल टाकून घेतले, हे टाकले आपले जिरे आणि आपण आता वांगे छान धुवून घेतले बरं का 2 पाण्याने, आणि हे टाकून देऊ आता फ्राय व्हायला. थोडी हळद टाकून घेऊ आपण वांग्यांमध्ये. ही आली आपली हळद. छान असं एकजीव करून घेऊ. बघा आपले वांगे छान मग फ्राय होत आहे. आपण आता ही भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवू बरं का फ्राय व्हायला, आणि कांदा टोमॅटो फोडणी करून घेऊ छान अशी. बघा आपलं तेल तापलंय, आपण आता टाकून घेऊ कांदा फ्राय व्हायला बरं का. हा आला आपला कांदा. इतकी छान भन्नाट अशी भाजी होते ना ही आपली. तुम्ही ना खरंच अशी भाजी बनवा बघा. आपला कांदा फ्राय होण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ बरं का. हे अर्धा चमचा मीठ आलं आपलं. आता आपण हे घेतलेले वाटाणे पण टाकून देऊ त्यात. बघा छान असं मीडियम गॅसवर फ्राय होतंय बरं का आपले. बघा आपण आता हा टोमॅटो टाकून घेऊ, तो पण छान फ्राय करून घेऊ. तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा बरं का. आणि तुम्ही पण असे भाजी बनवा, आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब खरंच करावं. बघा मी कमी गॅसवर फ्राय होऊ देते. आपले फ्राय झालंय. आता आपण यात हे दही आणि काश्मीरी मिरची, मी दही असं छान फेटून घेतलंय बघा, हे टाकून घेऊ. छान होते बघा आपले. यात आपण आता टाकणार आहे धना पावडर. ही आली आपली 1 चमचा धना पावडर. आता आपले मसाले वापरतोय आपण. मसाले तर नाही जास्त वापरणार आहे, फक्त लाल तिखट. बघा आपण आता ही आली आपली 1 चमचा लाल तिखट, अगदी थोडी अशी हळद, आणि हा आपला चिकन मसाला 1 चमचा असा मी अंदाजेच टाकते. छान फ्राय करून घेऊ बरं का आपण. आपण आता वाफवलेले वांगे यात टाकून घेणार आहे बरं का. हे बघा छान असे मीठ आणि हळद टाकून वांगे वाफवले होते आपण. एक टांगी मुर्गी बनते आपली. खूप छान रेसिपी. भाजीची एवढी सुंदर होते ना. छान अशी मिक्स करून घेते. आपल्याला आता मीठ टाकायचंय. अगोदर मीठ टाकले आपण. हे आलं आपलं चवीनुसार मीठ. एक वाफ काढून घेऊ बरं का चांगलं मिक्स करून. बघा आपली ही आली कस्तुरी मेथी, अशी हाताने चुरून घेऊ चांगली. हे बघा मी आता एक वाफ काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपण वाफ भरू दिली आहे. बघा आपली भाजी किती छान अशी तेल सोडले भाजीनी. आपण आज बनवली बरं का एक टांगी मुर्गी. इतकी टॉप भाजी झाली ना, एकदम भारी. तुम्ही ना नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, आणि कशी झाली ते पण सांगा. हे बघा पण बनवून झाली आहे आपली एक टांगी मुर्गी. तुम्ही नक्की बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी.